मोराने कसं क्रॉस केलं. तर आता आपण भुयार घरामध्ये आलेलो आहे. इथून तर बाहेरच रस्ता निघतोय आणि इकडच्या साईडला आहे ना तुम्हाला दाखवतो बघा, हाडा एक मध्येपर्यंत रस्ता जाते. आपल्याला तिथं जायची काही गरज नाही. आपल्यात तेवढे किडे नाही आहे आणि करायचे पण नाही आहे. अरे वा, आंघोळ चालली ना वो. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता बर्ड्स पार्कमध्ये. तर त्यांनी असं टाईम दिलं आहे का 9:30 ते 12:30 आणि नंतर 3 ते 5:30पर्यंत. तर मध्ये आता तिकीट काउंटरसुद्धा मध्येच आहे, सध्या क्लोज आहे तुम्ही बघू शकता. आणि इकडच्या साईडने आता सर्व येतील का आपण तिकीट काढून घेऊया. तर आम्ही इकडे आलेलो आहोत बर्ड्स पार्कमध्ये आणि 3 वाजता हे बर्ड्स पार्क ऑन होणार आहे. काय इन्फॉर्मेशन काढली, किती वाजता चालू होणार आहे? 100 रुपये पर पर्सन आहे. ओके. म्हणजे 3 वाजता आता ओपन होणार आहे. फक्त 5 मिनिट राहिलेले. ओके. झालं का लगेच मध्ये जाऊया. तिकीट काउंटर सुद्धा मध्ये आहे. ओके. आणि बघा तिकडं एंट्री मध्ये नाही तर लहान बाळाला वरती घेऊन गेले तर त्यांना शिट्टी मारून बाहेर बोलवलंय. बघा तर तुम्ही दाखवू शकता. बघा बघा बघा. ओके. आता त्यांना बाहेर बोलवलंय. अच्छा. आता आपण लगेच मध्ये एंट्री करणार आहे थोड्या वेळाने. चलो. तर आणले चिप्स. तर चिप्स खाऊया. कोणकोणते आणले? व्हील्स वगैरे काय काय आणले? धीरज जिप बघू रे तुझे. धीरज जिप बघू. बघा इथं दिलेलं आहे रेड अँड ग्रीन. हे काय मकाऊ भरपूर काय काय लिहिलेलं आहे, दिलेलं आहे इथं पोस्टर. आणि आज जाऊन बघूया काय काय म्हणतो धीरज. रिओ रिओ मूवी बघितलं नाही का ॲनिमेशन. हां हां, अच्छा अच्छा. तर बघा आता तिकीट काउंटर ओपन झालेलं आहे. ज्यांच्याकडे पैसे असेल त्यांनी पुढे जाऊन तिकीट काढा. चलो. पर पर्सन 100 रुपीज आहे. चलो तिकीट काढू. तर आता आपल्या इथं तिकिटाची चेक केलेलं आहे बघा. आणि जाऊया आता म्हणजे बघूया कसं काय काय आहे ते पूर्ण. तर बघा मित्रांनो आपल्याला आता कावळा दिसलेला आहे बघा. तो बघा बघू शकता तुम्ही. आता अजून भरपूर काय काय बघू शकता. बघा इथं खारुताई होती. आणि हा मनी प्लांट बघा किती मोठा आहे. आपल्या घरी आहे तो छोटासा आहे आणि हा किती उंचावर गेला आहे. मेन ठिकाणी येऊन आपण अजून पुढे ठिकाणी आलो आहे. आणि तिथं सुद्धा बघा दिलेले बॅनर वगैरे. आणि हे पक्षी मला पहिल्यांदा खरंच वाटले होते का हे पक्षी ते डुप्लिकेट बनवलेले आहेत आणि झाडावरती लावलेले आहेत. अजून मध्ये खूप मोठा एरिया आहे इकडच्या सर्वांचा. हे नवीन कपल फोटोशूट काय थांबवतचं नाव घेत नाही आहे. मध्ये बघूया अजून. चलो. मग अशी सांगितलं होतं बघा काही पक्षी मला खरं खरं वाटले होते पण ते डुप्लिकेट आहे. पण असेच ओरिजिनल आतल्या साईडनी पण आहे. बघूया. हे बघा साळुंक्या वगैरे काय काय येऊ राहिले. तर हे बघा इकडे येऊ राहिलं. आणि हे तिकीट तिथं चेक करताय परत आणि मग मनी एंट्री देत आहे. आपला गेलाय भाई एक वॉशरूमला. इकडच्या साईडला बघा किती मस्त फाउंटेन. तर बघा इथून आपल्याला मच्छ्या साईडनी जायचं आहे. अजून भरपूर पुढं काय काय बघायला भेटणार आहे. इकडच्या साईडला सुद्धा हे वड अजून भरपूर म्हणजे ट्री लावलेले आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. आणि हे कोणता पक्षी सिल्वर फिझंट काय माहिती इंग्लिश कच्चं आहे. इकडच्या साईडला सुद्धा आहे बघा आतल्या साईडला आहे. हे बघा हे बघा इकडच्या साईडला आहे. ला आवाज करू राहिले इकडून. आणि इकडून सुद्धा आहे. आणि हे बघा अरे वा, आंघोळ चालली ना वो. कर भाऊ शूट कर आणि मला ब्लॉगला देऊन टाक. काही विषय नाही. अजून इथं घर बघा. घर पण छान बनवलेली त्यांची. हे बा हे असं चाललंय इकडच्या साईडला. तर इकडच्या साईडने आहेत आपले पांढरे बदक. ते पण मस्त आहे की आंघोळ करून बाहेर निघालेले आहेत जस्ट वाटतं. आणि हा पण एक बदक इकडे आहे. आमचा काळा बदक कुठे आहे हा बघा. उन्हाचा जाम झालाय तो पण. बदक बदका बदका नाच रे. इकडे ना. अय बदक नाही त्याचं पण लक्ष नाही आहे. जाऊ दे आपल्याकडे कोणच लक्ष देत नाही. ए बदकांनो. ओय बदका. ओय बदक नाही येते याने. तो इकडच्या साईडला अजून काय एवढं पाणी आटलेलं आहे वाटतं. अरे पळू नको पळू नको पळू नको. का बोले पळतोले तुई 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 तुई. हे सुद्धा पोपट आहे पांढऱ्या कलरचं आहे. ते पण ते तर खूपच शांत बसलेले आहेत. आणि इकडं बघा हे देखो लोरी.
कुछ नाम रखा आहे. छान घर त्यांना छान अशी बनवलेली आहे आणि पूर्ण नाही का ती पूर्ण जाळी आहे बघा. तुम्हाला वाटत असेल का ते पक्षी उडून जातील, पण ही पूर्ण जाळी आहे वरच्या साईडने लावलेली आहे, पूर्ण पॅक आहे. त्याच्यामुळं ते मच्छ्यामध्येच कुठेही फिरू शकता. हे बघा आता यांना खाद्यसुद्धा दिलेलं आहे इकडच्या साईडला. प्रत्येकाची खाद्याची पाण्याची सोय केलेली आहे. छान अशी सोय आहे त्यांची. एवढी गरमाई का जे ते पक्षी नाही का पाणी बघून तिथं आंघोळ करून राहिले. खूपच म्हणजे ऊन तर खूपच आहे. आता सामान्य माणसाला एवढी तकलीफ होते, तिथं मुख्य प्राणी काय करणार आहे ते. हे बघा पाणी दिसलं का, बा पाणी दिसलं काही सुट्टी नाही करता यांची आहे मस्त आहे की. हे बा इकडच्या साईडला अजून भरपूर काय आहे बघूया. इकडं पण दिसतंय ते प्राणी आणि इथं तर काहीच दिसत नाही, बहुतेक सुट्टी झाली त्यांची. इकडच्या साईडला पण आहे, दिसले का तुम्हाला. एक मिनिट. बोलताय की नाही. तर इथं पक्षी तो आलेला आहे आणि हे सर्व घाबरलेलं आहे. चिप्पा ना कशी. तर हा पण बघा पक्षी आहे. तर आपण तो लांब आहे त्यामुळे लांबूनच कॅप्चर करूया. त्या डोक्यावर तुरा आहे. कुठं आहे. हां बघा इकडं, पण तो सावलीत. हां दिसला बघा, दिसतंय ना. आणि इकडच्या साईडला सुद्धा आहे. इकडच्या साईडला बदकच आहेत आपले नेहमीप्रमाणे. बदकांची संख्या भरपूरच आहे. आपल्याला दिसलेलं आहे भुयार घर बघा. इथं मध्ये जायची म्हणजे हिंमत तर अजिबात नाही होणार. भरपूर पुढंपर्यंत आहे, आतपर्यंत आहे. जायचं होतं पण काय आपलं नशीब माहिती नाही कसं आहे, त्याच्यामुळं नाही जायचं. आणि इकडच्या साईडला सुद्धा आहे. तर बघूया कसं आहे भुयार घर तिकडच्या साईडला. हे काय कपल नवीन झालं तर सोडत नाही एकमेकांना. हो आम्हा इकडे सुद्धा आहे का. चलो 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 जाके देखते. अरे बाबा, अरे इधर भी कुछ भी नहीं है. इधर इकडे हे काय. मला वाटलं का भरपूर अजून काही बघायला मिळेल, पण होतं नाहीपेक्षा बरं होतं. पण मग अपेक्षा माझी थोडी जास्तच होती, पण नाही भेटलं तेवढं. घामाघूम झालेत सगळे. आता तिथं जाऊन एक साईडला विश्रांती करूया, नाही तर काहीतरी गेम खेळूया आपण आणि बघूया पुढं अजून कुठं आपल्याला जायला मिळेल. चलो काय पाहिजे. बघा आता आपले सर्व पक्षी येऊन बसलेले आहेत ज्याच्या त्याच्या ठिकाणी. आता शांत लय, त्यांना भूक पण लागलेली, तहान पण लागलेले आहे बघा. पूर्ण आता वातावरण इकडचं तसं आहे, पूर्ण चिकट हो राहिलं आहे. आणि आपण तिकडच्या साईडने आलो होतो. आता इथं बसूया, थोडी विश्रांती घेऊया. एक्झिट मारलेली आहे आपण बघा. ही लव बर्ड्स येऊ राहिली आणि आता आपलं काहीतरी खायचा प्लॅन चाललेला आहे. खाऊ मंचुरियन वगैरे काहीतरी का जेवण करायचं आहे, बघूया. आपल्याला आता घरी जायचं आहे, पण असा विषय झाला का आम्हाला टाईमपासून काहीतरी खायचं होतं जेवायच्या आधी. तर आम्ही पाणीपुरी घेतलेली आहे आणि आपल्याला भैया मस्त बनवून देऊ राहिलं पाणीपुरी. मस्त लागते, टेस्ट एक नंबर आहे. हे बघा सगळे चबर खाऊ राहिली, मला पण दिली. तर मित्रांनो भूक लागलेली आहे आपल्याला आणि आपण आता आलेलो आहे सिल्वर ढाबा या ठिकाणी. बघा आपली गँग तर पूर्ण तयारीत बसलेली बघा. ऑर्डर आता देऊ राहिले, काय देत आहे काय मलाही माहीत नाही. जे देतील ते खाऊया. आणि छान आहे हॉटेल इथं. मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो, DM भाऊ, अजय, काय सर्व आलो होतो. आता जेवायला बसूया आपण. मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलेलो आहे. रात्री 1 वाजलेले आहेत आणि आता धीरज साहेबांचे इथं आलेले आहे. त्यांची इथं बॅग वगैरे काय काढून देऊया. रेखाबाई जागी आहे का. हो चलो. तर आता धीरज भाऊ गुड नाईट. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढची ट्रिप लवकर काढूया.